आता असं वातावरण असल्यावर कुणाला नाही आवडणार बरं गावाकडचं वातावरण. बहुतांश मुलींना आहे ना शहरात राहायला खूप आवडतं बरं का, पण आपल्याला नाही आवडत बाबा त्या बंद रूम मध्ये राहायला. गावाकडं कसं राहायचं हे आपल्या हातामध्ये असतं. घर आणि परिसर जर छान असला ना तर गावाकडं मन रमणारच ना. इकडं आज मुलांना आवरायला खूप उशीर झालेला होता बरं का, मग त्यांना पहिला आवरून 7वे मैलावर नेऊन सोडलं. आज होता आपल्याला उपवास बरं का, आणि खिचडी काय आपल्याला आवडत नाही, मग चिप्स वगैरे तळले होते. जेवण केलं आणि आज मस्तपैकी बाहेर ऊन पडलेलं होतं, मग पहिले ब्लँकेट वगैरे धुवून घेतले. आता महिना 2 महिने झाले का आपण लगेचच असं गोधड्या वगैरे धुवून घेत असतोय बरं का, काय करणार, धूळच सहन होत नाही आपल्याला. आता गोधड्या धुता धुता भरपूर उशीर झालेला होता बरं का, पण आपल्या जे डोक्यात आलेलं असतंय ना ते आपण केल्याशिवाय राहत नाही. मग काय घेतलं बाबा तांदळाचं पीठ आटून पापड्या करायला. आता 12 वाजून गेलेले होते बरं का, पण ऊन जास्त पडलेलं होतं त्यामुळे म्हटलं काय अडचण नाही, सुकतील. पापड्या करून झाल्यानंतर थोड्या वेळ झोपले होते बरं का, त्यानंतर कपडे पण वॉश करायचे राहिले होते. मग काय टाकली निरमा आणि घेतले बाबा पाण्यातून काढून. तोपर्यंत इकडं मुलांचा पण यायचा टायमिंग झालेला होता बरं का, मग काय बांधलं डोक्याला आणि गेले बाबा मुलांना आणायला. त्यानंतर स्वयंपाक केला आणि आज मस्तपैकी बाहेर बसून सगळ्यांनी जेवण केलं.